नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तसेच देवशयनी आषाढी एकादशीच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, जय जय हरी विठ्ठल. अहो, आज आपल्या महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायपीट करत आपल्या विठुरायाला भेटले असतील. तर आज मी तुम्हाला रेसिपी बघता बघता श्री विष्णू आणि भक्त पुंडलिकांची कथा सांगणार आहे. श्री विष्णू आणि भक्त पुंडलिकांची कथा म्हणजे आईवडिलांच्या निस्सीम सेवेचा आणि भगवंताच्या भक्तवत्सल्याचा अद्भुत महिमा आहे. आधी पुंडलिक आपल्या आईवडिलांचा अनादर करत असे व त्यांच्याकडे दुर्लक्ष करून संसारात मग्न होते. एकदा पुंडलिक काशीच्या प्रवासाला निघाले होते. ते जंगलातून जाताना त्यांना वाटेवर एक आश्रम दिसले. ते आश्रम कुक्कुट स्वामींचे होते. आश्रमात पोचल्यानंतर पुंडलिकांनी महर्षी कुक्कुडांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही. हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाले, तुम्ही कसले ऋषी आहात जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही. कुक्कुड ऋषींची खिल्ली उडवत पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाले. पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेले असताना त्यांना काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्यांना कळाले की आवाज आश्रमातून येत आहे. आश्रमात एकही बाई नव्हती म्हणून ते पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाले. जेव्हा ते आश्रमात पोचले तेव्हा त्यांना दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्यांनी त्यांना विचारले तेव्हा त्यांना कळाले की त्या स्त्रिया म्हणजे आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत. पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाले. काशीचे दर्शन सोडा, तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य ह्या तिघी राखत आहेत. तेव्हा आई गंगा, यमुना, सरस्वती यांनी त्यांना सांगितले की मनात पवित्रता आणि पुण्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाहीत. कुक्कुड ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणून त्यांना मोक्ष प्राप्त होईल एवढी योग्यता त्यांना प्राप्त झाली आहे. हे ऐकल्यावर पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाले होते. यामुळे त्यांचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होते. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतले आणि त्यांनी त्यांच्या पालकांना काशीत आणले. या घटनेनंतर पुंडलिकांचे आयुष्यच बदलून गेलं. आता त्यांचं जीवन आईवडिलांच्या सेवेत जास्त जात असे. पुंडलिकांची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकांच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकांच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला, पण त्यांचे मन जराही विचलित झाले नाही. त्यांनी आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभी राहण्यासाठी दिली
आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला. पुंडलिकांच्या आपल्या आईवडिलांवरील सेवाभाव पाहून भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकांवर प्रभावित झाले आणि भक्तांची वाट पाहत भगवान हे विटेवरच उभे राहिले. आईवडिलांची सेवा केल्यावर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेले आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. त्यांची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले. त्यांनी पुंडलिकांना वरदान मागायला सांगितले. पुंडलिक म्हणाले, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू? पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला. तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यासाठी राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. तेव्हापासून भगवान युगे 28 विटेवरी उभा म्हणून पंढरपूर येथे भक्तांच्या कल्याणासाठी अविरतपणे उभा आहे. तुम्हाला आज मी सांगितलेली कथा आणि रेसिपी ही कशी वाटली ते मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. याच्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.